जान्हवी आता येत असताना दोन पुरुषांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. त्यातला एक दुसऱ्याला सांगत होता, माझी बायको सतत स्वतःला बिझी ठेवते. म्हणजे बाहेर जाते, फिरायला जाते, नाटकाला जाते, सिनेमाला जाते. तुमची बायको कुठे जाते की नाही? त्यावर दुसरा माणूस त्याला म्हणाला, माझी बायको सतत माझ्या डोक्यात जाते. म्हणजे असं सर्वसाधारण बायकांबद्दल मी हे म्हणत नाहीये, विनोद म्हणून तुला सांगितला. बाय द वे, गुड मॉर्निंग जान्हवी. गुड मॉर्निंग सर. सर, मीही इथे आहे. वा, आपण शरीरानं आणि बुद्धीनं दोन्हीनी इथे आहात. वा वा, धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना. मितुडी मितुडी, बोल बोल. तुला कसं कळतं का लब्बाडा मी ऑफिसला पोहोचलो ते? आत्ता पोहोचलो आणि तुझा फोन आला. तुला सांगतो, येताना दोन माणसं भेटली वा, ते जाऊ दे, काय नाही काय नाही तरी काही महत्वाचं नाहीये. मितुडी, तुझ्या मनाचाच विचार करून सांगतोय. हे ऐकणं हे फारसं आवडणार नाहीये तुला, तरी तुझा आग्रहच आहे. बर ठीक आहे, सांगतो. एक माणूस दुसऱ्याला म्हणत होता की माझी बायको सतत कुठे ना कुठे तरी जात असते. तुमची बायको जाते की नाही? त्यावर दुसरा माणूस त्याला म्हणाला, माझी बायको सतत माझ्या डोक्यात जाते. मितुडी मितुडी, हे मी माझं मत म्हणून नाही सांगितलं, हे मी ऐकलेलं तुला सांगतोय. तो माणूस, हे बरेच मितुडी, एकतर मी नाही नाही म्हणताना मला सांगायला लावतेस आणि वरती चिडतेस काय तू माझ्यावर? मी ठेवला फोन. मितुडी, आता माझी काशी. तुला सांगतो जान्हवी, स्मितुडी नेहमी म्हणते लग्न म्हणजे सतत मजा, सतत गंमत, सतत पार्क मध्ये फिरल्यासारखं वाटतं तिला. मला सुद्धा पार्क मध्ये फिरल्यासारखं वाटतं, फक्त ते जुरॅसिक पार्क असतं. म्हणजे मी जीव मुठीत धरून पुढे धावतोय आणि मागून स्मितुडी नावाचा डायनासोर माझा घास घ्यायला माझ्या मागे येतोय, असं चित्र सतत माझ्या डोळ्यासमोर असतं. आलिया फोगासी असावी सादर, चित्ती असो द्यावा स्मितुडी नावाचा डायनासोर. एनिवे जान्हवी, मी आतमध्ये जातो. तुझं काम संपलं की मला येऊन भेट, जरा मला बोलायचंय. हा, ये. काम करा, काम करा. काय काय माझ्याकडे बघू. येस, कम इन. येऊ का गोखले साहेब? जान्हवी, खरं तर मला समजल्यानंतर काय बोलावं, म्हणजे कसं, म्हणजे रिॲक्ट व्हावं, मला काही कळलंच नाही. खरं तर मी तत्क्षणी तुला फोन करायला हवा होता, पण ओके सर, मी समजू शकते. जान्हवी, मी काही करू शकतो का? म्हणजे मी बोलू का गोखले साहेबांची? म्हणजे माझ्या मध्यस्थीने काहीतरी काही फरक पडेल का? जरा बाहेरच्या माणसाशी आपण अचानक मनमोकळेपणाने बोलतो, कारण जजमेंटल होण्याची भीती नसते ना. नको सर, नाही म्हणजे तुम्ही म्हणताय तसं होऊ शकतं. पटतंय ना तुला? मग का नको? कारण आता मला ते नकोय. सर, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मला माझं लग्न नकोय असं मी कधीच म्हटलं नाहीये, आजही नाही म्हणत आहे. पण आता भावनिक चढउतार नाही सहन होत आहेत मला. तशी परिस्थिती हाताळता येत नाहीये. मला आता स्थिर आयुष्य हवंय. तेही खडतर असलं ना तरी सुद्धा. खडतरच असणार आहे, पण तू एकटी हे सगळं कसं करणार आहे? सर, अहो, स्त्रीने ठरवलं तर ती अख्खं जग जिंकू शकते. मग मला तर फक्त माझं आयुष्य उभं करायचंय. माझी जबाबदारी मी पेललीच पाहिजे ना सर.
आणि त्रासाचं म्हणाल तर तो माझ्या 5वीला पुजलेला आहे. बाकी कोणी असो का नसो, त्रास असतोच ना माझ्या सोबतीला. सुखापेक्षा जास्त त्रासाची साथ मिळाली आतापर्यंत. पण बरं आहे, आपल्या माहितीचं कोणीतरी बरोबर आहे असं वाटत राहतं मला. जानवी प्लीज प्लीज असं बोलू नकोस, मला ऐकवत नाहीये. नाही बोलणार सर, पण याची जाणीव तर ठेवलीच पाहिजे ना. हीच माझी रियालिटी आहे आता. आणि गोखले साहेब, तो माझं स्वप्न होतं, सुंदर, आश्वासन, दिशा दाखवणारं स्वप्न. पण स्वप्नाबरोबर किती काळ जगणार ना, कधीतरी तर डोळे उघडावेच लागतात ना. इतकी खंबीर कशी काय राहू शकतेस तू जानवी? तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर ती कोलमडून पडली असती. एकटी असते तर मीही कोलमडले असते सर. पण आता माझ्या बरोबर माझं बाळ आहे, आणि बाई आई झाली ना की तिच्यात खूप स्ट्रेंथ येते. याचा अनुभव आत्ता येतोय मला सर. आणि मीच कोसळले तर माझं बाळ कोणाच्या विश्वासावर या जगात येणार? खचलेली, कोलमडलेली आई बघत वाढायला नकोय माझं बाळ मला. आम्ही दोघंही एकमेकांना स्ट्रेंथ देत राहू आयुष्यभर. जानवी, मी तुला खूप वर्ष ओळखतोय. तू किती समजूतदार आहेस, किती जबाबदार आहेस हे मला चांगलंच माहिती आहे. तुझ्या वागण्याचा आदर्श ठेवायला सांगतो मी सगळ्यांना. आज पहिल्यांदा तुला सांगतो की मला तुझा अभिमान वाटतोय. तुला कधीही काहीही बोलायचं असेल तरी तू माझ्याशी खुशाल बोल. माझ्या मदतीची गरज तुला कधीच पडणार नाही हे मी जाणतो. तरी सुद्धा जानवी, आमच्या घराची दारं तुला कायमच उघडी असतील. आय एम प्राऊड ऑफ यू. प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. मी येते. जानवी, इतकं सगळं बोललीस, मग आता का डोळ्यात पाणी? नाही सर, हल्ली ना मी कशी सतत चुकतेय, माझा स्टँड कसा योग्य नाहीये किंवा मी पक्षपातीपणा करते इतकंच ऐकते मी. त्यामुळे कोणीतरी 4 कौतुकाचे शब्द वापरलेत, ऐकल्यावर एक क्षण हल्ले मी. थँक्यू सर. येऊ मी? ये. टेक केअर जानवी. मनीष दिसत नाही कुठे? तो बाहेर गेलाय मीटिंगसाठी. बरं झालं. का? उगाच चर्चा कशाला ना. कशाची? तुम्ही वेगळे होत आहे ना आता. ते तुमच्या मुलीलाच हवं होतं, हो ना? आजकालच्या मुलींचं काय, एक विचार नाही, आमच्यासारखं नाही. आम्ही केलं लग्न, निभावलं. नवरा कसा का असे ना, नोकरी केली नाही. म्हणूनच ही डिवोर्सची जी शिंग होती ती काही आम्हाला फुटली नाही, म्हणून आमचे संसार झाले. आता काय म्हणणं आहे तुमच्या मुलीचं? आता म्हणणं काय असणार, आमचे ते निंबाळकर वकील आहेत ना. त्यांचं काय? निंबाळकर वकिलांचं काय हो, त्यांना केस मिळाली चालवायला तरच त्यांची चूल पेटणार ना. ते म्हणणारच लढा तुम्ही. म्हणजे आम्हाला मात्र तसं काही करायचं नाही. म्हणजे जानूलाही नाही, तसं ती स्पष्टच म्हणाली आहे मला. मग निंबाळकर वकील म्हणत होते पोटगी मिळू शकते. त्यांचं फारच चाललेलं, तुम्ही सोडू नका पोटगी. म्हणजे नवऱ्याकडून ती मिळायलाच लागते. जानूचं फार चाललेलं नको म्हणून. पण मग शेवटी तिलाही पटलं. त्याच्याशिवाय निभावणार कसं? म्हणजे पिंट्याला नोकरी नाहीये आणि ह्यांची काय तऱ्हा आहे तेही तुम्हाला माहीतच आहे. आणि मी अडाणी. निंबाळकर म्हणत होते 50 लाख तरी मागा. पोरीचं अख्खं आयुष्य पडलंय हो. आता तिच्याशी पुन्हा कोण लग्न करणार? आणि एकदा का घटस्फोटाचा ठपका लागला ना बाईला
का तिचं सगळं आयुष्यच उद्ध्वस्त होऊन जातं. तिच्यासाठी ना सगळं अवघडच होऊन बसलंय. त्यात नोकरी ती केवढीशी, त्याच्यात सगळं कसं निभावणार. आधी तुमच्या मुलीला डिवोर्स हवा होता, आता पैसे हवे. तसं नाही हो, तसं नाही. म्हणजे मीच म्हणलं तिला की आपण ना कोर्टात जाऊन भांडूया नको बाई, आपले संबंध चांगले आहेत. म्हटलं आपल्या आपल्यातच आपण काहीतरी तडजोड करूया. तसं तसं तिला ते पटलं. आणि तुम्ही एवढी मोठी माणसं, अगदी 50 लाख नको, पण एक 20-25 लाखापर्यंत अशी काही मदत मिळाली असती तर ते खूप बरं झालं असतं ना. म्हणजे अगदी तुम्ही नाही म्हणालात तरी आम्ही त्याच्यासाठी काही कोर्टात जाऊन भांडणार वगैरे नाही आहोत. तसं तुम्हीच जरा विचार केलात तर बरं होईल ना. म्हणजे कशी जगणार ती? बाईने एकटीने आयुष्य काढणं फार फार कठीण असतं. पुरुषांचं तसं नसतं ना. हो, आपल्या समाजात बघा ना, म्हणजे पुरुषांनी काही केलं तर ते चालू शकतं, बाईला नाही तसं करता येत. तुमच्याकडे बक्कळ पैसा आहे, जानूपेक्षा सुंदर श्रीमंत मुलगी तुम्हाला हसत हसत मिळेल अगदी. पण जानूचं आयुष्य मात्र बरबादच झालं ना. माझा काही आग्रह नाहीये तुम्हाला, पण माणुसकी म्हणून तुम्ही काहीतरी विचार करावा अशी हात जोडून विनंती करते मी तुम्हाला. हा, म्हणजे जानूचा काही तसा आग्रह नाहीये, पण तिच्या बापानेच काही करून ठेवलं असतं तर असा विचार कशाला आला असता तिच्या मनात. ती बोलली नाही असं, पण मला कळतं ना हो तिच्या मनातलं. आई आहे मी, मला कळतं तिच्या मनात काय चाललंय ते. ती बोलत नाही, पण तिलाही गरज आहे पैशांची. रागावू नका गोखले साहेब. आता जावयाचं नातं राहिलेलं नाहीये ना, मग कसं म्हणणार जावई बापू. म्हणून गोखले साहेब, माझ्या मुलीचं ना तसं जरा चुकलंच हो. म्हणजे एवढा सोन्यासारखा नवरा, सुखाने संसार करायचा सोडून कसली अवदसा आठवली तिला कोण चालेल. तशी ती पहिल्यापासून हट्टीच. अनिलच्या वेळेसच आठवतं ना, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. इतका दुराग्रह काय उपयोगाचं आहे. बाईच्या जातीला नमतं घ्यावं लागतंच ना. पण ह्या आजकालच्या मुलींना कोण समजावणार. आमचं ना शिक्षण, ना आम्ही नोकरी केलेली, वर ह्या आम्हालाच विचारणार तुम्हाला काय कळतंय. म्हणजे मग आम्ही गप्पच ना पुन्हा. रागावलात का तुम्ही? नाही नाही, नाही, मग बोलत का नाही आहात? ऐकतोय ना मी. एवढं पण ऐकलत ना तरी फार उपकार होतील बघा तुमचे. म्हणजे अगदी 50-1 लाख नका देऊ, पण 1.5-2 वर्ष खर्च केलीत तिने तुमच्या घरात. हा, मग त्याची किंमत मोजली पाहिजे मी, राईट? नाही नाही, तसं नाही मला म्हणायचंय. म्हणजे तुम्ही असा उगीच काहीतरी गैरसमज नका करून घेऊ. आम्हाला तसं नाही म्हणायचंय, पण तशी तिची ती वर्ष वायाच गेली ना. म्हणजे आता हा संसारच टिकला नाही म्हणून वाया गेली असं म्हणायचं. ओके. आता बघा ना, लग्नाच्या बाजारात तशी तिची किंमत कमीच झाली ना. म्हणजे होईल का नाही लग्न तेही माहित नाही. तिनं माझ्याबरोबर वाया घालवलेल्या 1.5 वर्षाची ही किंमत. ए- 51 लाख व्याजासकट. अहो, खरं तर
एवढ्याची काही खरं गरज नव्हती, पण तुमचं म्हणजे कसं सगळं अगदी राजेशाही ना. मी म्हटलं जानूला की उगाच आपण कोर्टात कशाला जायचं. मी तुम्हाला भेटायला आले हे काही मी तिला सांगितलं नाही. म्हटलं उगाच आपली अब्रू चव्हाट्यावर कशाला आणायची, त्यापेक्षा 4 भिंतीत बोलून प्रश्न मिटवू ना. श्री, अरे त्या कॅन्टीनसाठी आल्यात ना निकमबाई, मला चांगल्या वाटल्या रे त्या. म्हणजे त्या अकाउंट्स वाले बोलतील काय ते त्यांच्याशी, पण मला बऱ्या वाटल्या. मुळात ना प्रेमाने सगळ्यांचे काही चुकलं मकलं असेल तर माफ करा. येते मी. श्री, तू त्यांना चेक दिलास 51 लाख जान्हवीसाठी. गाई काय करतेस? तू हसतोस का? तू हे कर. अगं पण काय करतेस? अरे पाया पड ना, पाया पड. पाया पडतेस? अरे देवाच्या नाही, त्या चेकच्या पाया पड. चेकच्या? हो. आई, पाया देवाच्या पडतात. अरे चेक म्हणजे पण लक्ष्मीच असते ना. सांग सांग, लक्ष्मीला सांग अशीच आमच्या घरी येत राहा. अगं पण कसला चेक? 51 लाख. बघ जरा बरोबर आहेत का बघ, की मला उल्लू बनवलंय. लाखावर म्हणजे बघा अशी 5 शून्य असतात. 1 2 3 4 5 आणि हे 51. हजार. हो, हजार म्हणजे 3 शून्य असतात. आई, हा चेक भाऊजींनी दिलाय ताईसाठी. मग लग्न मोडणं म्हणजे काय सोपं वाटलं का त्यांना? पोटगी नको द्यायला? आपण काय त्यांना असंच सोडायचं? आई, तू पैसे मागितलेस? अरे मी मागितले नाही रे, त्यांनीच दिले. त्यांना डिवोर्स हवाय ना, आणि ताईने तो दिला. मग ताईला त्यांनी काही द्यायला नको? त्यांनाच वाटलं असणार म्हणून तर त्यांनी दिले. आणि एवढ्या मोठ्या समुद्रामधनं एखादा तांब्या काढला तर काय म्हणून समुद्राचं पाणी आटतं का? बरं, ताईला हे माहितीये का? सांगणार आहे रे मी. ताईला सांगितल्याशिवाय किंवा विचारल्याशिवाय तू हा चेक घ्यायला नको होतास आई. ताईला काय अक्कल आहे का रे? मूल वाढवणं एवढं काही सोपं असतं का? समजा तुझ्या भाचीला औषध लागलं तर काय आपण भीक मागत राहणार का दारोदार? अगं तू असं का बोलतेस आई? आपण आहोत ना सगळे. आणि मी करेन जॉब. हो, पण तू करशील तेव्हा ना. आणि पोरं काय अशी जर तरवर वाढत नसतात. तरी तू ताईला विचारायला हवं होतंस एकदा तरी. अरे काही नाही म्हणणार ती, मी सांगेन तिला समजावून. हे बघ, 30 लाखापर्यंत एखादी खोली मिळते का बघ बरं. माझ्या नावावर घेऊ आपण. तुझ्या बाबांच्या राज्यात काही मला माझ्या स्वतःच्या घरात राहता येईल असं काही वाटत नाही. आई, मी ताईला विचारल्याशिवाय काहीही करणार नाहीये. आणि तसंही मला वाटत नाही ताई हे पैसे घेईल म्हणून. घेईल नाही तर काय घेईल.
काय झालंय? काही नाही ग. अगं तू अशी काय दमून आलीयस? बस 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 जरा जा, जरा ताईसाठी पाणी घेऊन ये जा. नाही, मला पाणी नकोय. अगं बस जरा, जा चहा टाक जा ताईसाठी. जा आई, चहा पाणी काहीच नकोय मला. काय चाललंय? तू जा म्हणते ना.